पंचायत समिति सदस्य प्रहलाद केनी के प्रयासों से जिला परिषद एवं पंचायत समिति के माध्यम से चिंचपाड़ा गांव में सभा मंडप के शेड के काम का भूमि पूजन सोमवार को शेकापश के जिला सचिव बालाराम पाटिल के हाथों किया गया। इस अवसर पर पंचायत समिति सदस्य प्रहलाद केनी, नगर सेवक गणेश कडू, जयवंत परदेसी, पंडरीनाथ केनी, प्रकाश केनी, सरपंच श्री गोंधली आदि गणमान्यों सहित कार्यकर्ता एवं ग्रामवासी बड़ी संख्या में उपस्थित थे। इस अवसर पर बालाराम पाटिल ने अपना मनोगत व्यक्त किया। सुरुवातीला आपण साऱ्यांना धन्यवाद देतो की आपण माझ्या वाढदिवसाचं औचित्य साधून या ठिकाणी या कामाचं भूमिपूजन आयोजित केलं, त्याबद्दल आपण साऱ्यांना मनापासून धन्यवाद। आणि ह्या वास्तूचं भूमिपूजन जाहीर करत असताना अध्यक्षांनी आता एक दोन विषय आपल्या समोर मांडले। निश्चितपणानं चिंचपाडा गावचं आणि शेतकरी कामगार पक्षाचं नातं हे अतिशय वेगळ्या पद्धतीचं पूर्वापार राहिलेलं आहे। आमदार विवेकानंद पाटील साहेब यांना अतिशय जोमदार असं सहकार्य, जोमदार असं पाठबळ देणारं हे गाव सुरुवातीपासून या गावानं त्यांची पाठराखण केलेली आहे आणि त्यांच्या माध्यमातून काम करत असताना या ठिकाणी माझाही या गावाबरोबर संबंध आला। हायस्कूलच्या माध्यमातून आपण मंडळी अधिकाधिक जवळ आलो। अतिशय चांगल्या पद्धतीचं काम तुम्ही सारी मंडळी या हायस्कूलच्या माध्यमातून गावातील आणि या परिसरातील विद्यार्थ्यांना शिक्षित करण्याचं काम, येणाऱ्या भविष्यातल्या विकासाला सामोरं जाण्याच्या दृष्टीनं त्यांना तयार करण्याचं काम करताय। आणि हे काम करत असताना एक आदर्श गावकी म्हणून चिंचपाड्याकडे आम्ही सारेच तालुक्यातली मंडळी बघत असतो। या साऱ्यांचा स्नेह, साऱ्यांचं पाठबळ, साऱ्यांचं प्रेम आत्तापर्यंत अहर्निशपणाने मिळत आलेलं आहे। आपण माझ्या वाढदिवसाचं औचित्य साधून हा कार्यक्रम आयोजित केला, त्याबद्दल आपण साऱ्यांना मनापासून धन्यवाद देतो। आमदारांनी जी अपेक्षा व्यक्त केलेली आहे, हायस्कूलकडे जाणारा रस्ता आणि स्मशानभूमीच्या शेडची, ती निश्चितपणानं पावसाळ्याच्या आत पूर्ण केली जाईल असं स्पष्ट अभिवचनही या ठिकाणी देतो। कारण चिंचपाडा ग्रामस्थांनी कुठली गोष्ट सांगितली आणि शेतकरी कामगार पक्षाच्या कोणाही पदाधिकाऱ्यानं तिला वेळ लावला असं आत्तापर्यंत झालेलं नाही, भविष्यातही ती गोष्ट होणार नाही। आपलं हे प्रेम अशाच पद्धतीनं कायम राखावं अशी विनंती आपल्याला करतो। वही गांव में हो रहे विकास कार्य के बारे में प्रहलाद केनी ने विस्तृत जानकारी दी। बालाराम पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने शेतकरी कामगार पक्षाच्या प्रस्तुतीने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निधीमधून शेडचा उद्घाटन होत आहे आणि यासाठी या 7 दिवसाचा सप्ताह बालाराम पाटील यांच्या वाढदिवसाचा 7 दिवसाचा सप्ताह आयोजन केले आहे। या सप्ताहातील दुसरा दिवस आहे। या दुसऱ्या दिवसातील पहिला कार्यक्रम आहे। काल 3-4 कार्यक्रम झाले। आपले थोड्या वेळेला 14 लाखाचा अंतर्गत दिलेला आहे आणि एक स्मशानभूमीला जाणारा रोड हा 4 लाखाचा दिलेला आहे आणि काशीनाथ पाटील भगत म्हणून बोलतात वडोलीचे, त्यांच्या स्वखर्चाने आपण एक कमान म्हणून बांधून दिलेली ती त्याच्यासोबत या 3 उद्घाटन काल झाले आणि आज हा दुसऱ्या दिवसाला पहिला उद्घाटन झालेला आहे।